अद्रक हे सर्वच मसाल्यामध्ये वापरलं जातं। अद्रक शेती सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या दिसून येत आहे। आज आपण तोंडोली या गावामध्ये आलो आहोत। तोंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली या गावामध्ये मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर अद्रक शेती दिसून येते। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय एक शेतकरी आहेत मोहिते, त्यांच्या शेतामध्ये मी सध्या उभा आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रक शेती केलेली आहे। कशा पद्धतीने त्यांनी अद्रक शेती फुलवलेली आहे, अद्रक शेतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं केलंय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुनील पाटील, मी आपलं स्वागत करतोय आपला अन्नदाता या विशेष भागामध्ये। आता आपण तोंडोली या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या अद्रक शेतीमध्ये आपण उभे आहोत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने अद्रक शेती त्यांनी केलेली आहे। नमस्कार साहेब। नमस्कार। सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या, तुमचं नाव आणि अद्रक किती प्रमाणात आहे। नमस्कार, मी प्रशांत तानाजी मोहिते, गाव तोंडोली, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। ओके। या गावामध्ये आपण सध्या आहे। सध्या माझा हा अद्रकचा 1.5 एकरचा प्लॉट आहे सरासरी। तर याची लागण सरासरी 5 जून रोजी केलेली आहे। ओके। हैदराबादी पद्धतीचे बियाणं आहे। ओके साहेब, आपली शेती किती आहे आणि सध्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत। शेती आमची सरासरी 15 एकर आहे घरची आणि खंडाची मिळून अशी 20 एकर जमीन आहे आपल्याला। त्यात ऊस 12 एकर आहे, बटाटा 10 एकर आहे, अद्रक 1.5 एकर आहे। पूर्ण वेळ तुम्ही शेती व्यवसायात आहात। पूर्ण वेळ शेती व्यवसाय। हा, मग मला सांगा की आता ऊस आहे, अद्रक आहे, त्यानंतर बटाटा आहे, अद्रक शेती कधीपासून करताय। अद्रक शेती 2012 पासून करतोय। 2012 पासून म्हणजे तुमचा अद्रक शेतीचा अनुभव चांगला आहे। अद्रक शेतीला जमीन कशा पद्धतीची हवी। अद्रक जमिनीला शेती एक तांबड्या प्रकारची तांबडी जमीन पाहिजे, काळवट नको आणि पाणी निचरा होणारी जमीन लागते त्याला। बर, आता हे जे काय आलं अद्रक लावलेलं आहे हे कोणत्या व्हरायटीचं आहे। हे हैदराबादी प्रकारचं बियाणं। हैदराबाद नाही, औरंगाबादी। बरं, ह्याचा लावण्याचा साहेब हंगाम कधी आहे, म्हणजे किती सरासरी हे सरासरी 9 महिन्याचं पीक आहे। हे अकितीला लावते एप्रिल महिन्यात। ओके। पण यंदा पावसामुळे आपली लागण जरा लेट झाली आहे। 5 जूनला लागण झाली। 5 जूनला झालेली। ओके, आता बघितलं तर शेतकरी बंधूंनो माझ्या पाठीमागे आपण बघू शकताय अद्रक शेती मोहिते साहेबांची जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेली आहे आणि अद्रक एक चांगलं लागवड त्यांची झालेली आहे। आज आपण त्यांच्याकडून आता पुन्हा जाणून घेणार आहोत की या अद्रक शेती जी भरघोस उत्पादन जे निघणार आहे आणि भरघोस उत्पादन जे दिसतंय याला त्यांनी काय काय सोडलेलं आहे हे तुम्ही सांगा। प्रथमतः लावताना आम्ही मळी याला 12 टन टाकले, शेणखत 60 ट्रॉल्या वापरलेला आहे। ओके। DAP 10-26 आणि राजचे कॅल्शिमॅक्स नीम हे एकरी प्रमाण घेऊन वापरलेलं आहे। ओके मोहिते साहेब, राज फर्टिलायझरचे उत्पादने तुम्ही वापरल्यापासून काय फरक जाणवतो। राज कॅल्शिमॅक्स नीम वापरल्यामुळे जमीन ओल धरून राहते राज नीम वापरल्यामुळे, आणि राज कॅल्शिमॅक्स वापरल्यामुळे फुटव्यांची संख्या जादा आहे। फुटव्यांची संख्या तुम्ही बघा कशी आहे, बघा, आणि उंचीला सुद्धा आणि काळोखीला राजच्या उत्पादनावर। मोहिते साहेब, आता या अद्रकला पाण्याचा स्रोत काय आहे, पाणी कशा देतात। आपली पाणी विहीर आहे आपली, त्या विहिरीचं पाणी याला आहे। किती दिवसातून याला पाणी द्यावं लागतं। याला सरासरी 4 दिवसांनी 3 दिवस, जशी गरज आहे तशी या पिकाला दिवसाला 1 तास 2 तास असं पाणी द्यावं लागतं उन्हाच्या ह्याच्यावर। यंदा पाऊस काळ असल्यामुळे पाणी कमीच द्यावं लागलं। तरी मला सांगा की आता उन्हाळ्यामध्ये हे पीक काढणे कधी येईल आणि पाण्याचं आता डिसेंबर पासून पाणी थोडं कमी होत जातं। हा बरोबर आहे। मग त्यावेळेला कशा पद्धतीने नियोजन करता येतं पाण्याचं। नाही, आम्हाला टेंबूचा कॅनल असल्यामुळे पाणी आता आम्हाला सोडते डिसेंबर महिन्यापासून, त्यामुळे पाणी काही कमी पडत नाही आपल्या गावाला, तोंडोली गावाला। त्याला विद्राव्य खते काय सोडलेले आहेत का। हो, विद्राव्य खते 12-61, 19-19 ग्रेड सोडलेले आहेत। राज फर्टिलायझरचे मोहिते साहेब जेव्हापासून उत्पादने वापरताय तेव्हापासून जमिनीमध्ये काय बदल झाला। राजची उत्पादने वाढल्यापासून आमच्याला भरघोस उत्पादन मिळायला लागलेलं आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पादन येत आहे। आणि त्यांच्यामुळे आम्हाला जमिनीचा पोत सुधारलेला आहे। जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे। मला बघायचं असलं तर दाखवूया, हे बघ, जमीन एकदम भुसभुशीत आहे। बरोबर। मोहिते साहेब, राजची उत्पादने जी आहेत ही तुम्हाला सहज उपलब्ध झाली का। हो, सहज म्हणजे आमच्या गावात आमचे मित्र धनाजी साळुंके यांचं सूरज कृषी सेवा केंद्र आहे, त्यांच्याकडूनच आम्ही पहिल्यापासून राजची खतं घेतोय। त्यांच्या दुकानात स्टॉक आहे त्यांचा
राजवा. आता जर बघितलं तर जरा सुद्धा तण दिसत नाही आपल्या अद्रक प्लॉट मध्ये. भांगलन किती घ्यावी लागली तुम्हाला? आले पिकाला एक 3 ते 4 भांगलन सुरुवातीच्या काळात घ्यावे लागते. सरासरी एक महिन्याला एक भांगलन असं नियोजन त्याचं ठेवावं लागतंय. बर, आता काढणीपर्यंत एकरी किती खर्च येतो अंदाजे? आता आल्याचा खर्च म्हणजे बियाण्यामुळे यंदा कमी खर्च आहे थोडा. यंदा बियाणे 30 रुपये किलोने मिळाल्यामुळे गेल्या वर्षी 1,10,000 रुपये बियाणं होतं, तेच यावर्षी 30,000वर आले. म्हणजे यंदा 1.5 लाखापर्यंत होतो खर्च अपेक्षित आहे, 1.5 ते 2 लाखापर्यंत. ओके, तुम्ही आता 2012 पासून आले शेती करता, कसं वाटतंय पीक? तुम्ही समाधानी आहात का त्यात? हो, भरपूर समाधानी आहे. आल्याने चांगली साथ दिलेली आहे आम्हाला. आले पिकापासून भरपूर फायदा झालेला आहे, चांगली साथ दिलेली आहे आल्याने. आणि राजची साथ आम्हाला मिळाली आहे. राज कॅल्शिमॅक्स, राज परिपूर्ण, राज निंबोळी ही कमी खर्चामध्ये जे खत आहेत त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे राजने. आणि इतर लोकांनी सुद्धा आले शेतीचा प्रयोग करून बघावा. बरं, तुम्ही इतर शेतकऱ्यांना राज फर्टिलायझरच्या खतांच्या विषयी, उत्पादनांच्या विषयी काय सांगाल? राजचे उत्पादन आम्ही फक्त आलेलंच नाही, बटाट्याला सुद्धा वापरतो, ऊसाला वापरतो, सर्व पिकांना सर्वांना वापरतोय. आणि या पिकांमुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळतं या प्रोडक्टमुळे आपल्या राजच्या. तर त्याचा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी लाभ घ्यावा.